नगर पुणे जी रेल्वे आहे ही जी मूळ प्रस्ताव होता आणि जो मंजूर झालेला प्रस्ताव होता ज्याच्यासाठी सरकारने पैसे देखील दिलेले आहे, भूमी अधिग्रहण झालेलं आहे, सगळ्या परवानग्या प्राप्त होतात, तो जो मूळ मार्ग आहे त्यानुसारच रेल्वे झाली पाहिजे हा आग्रह आहे. कारण हा 500 वर्षातून एकदा होणारा हा सगळा रूट आहे. रेल्वे असं नाही की दर 5 वर्षाला नवीन रेल्वे मंजूर होते. त्यामुळे हे संगमनेर अकोले ह्या सगळ्या भागासाठी अतिशय महत्त्वाची रेल्वे राहणार आहे. जी जो भाग ऑलरेडी रेल्वेनी कनेक्टेड आहे, शिर्डी झालं, नगर झालं, पुन्हा तिथे वेगळी लाईन करायची गरज नाही. जो हक्काचा आत्ताचा रूट आहे तो पूर्ण झाला पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे. मला गंमत ही वाटते की एवढी वर्ष ज्या परवानग्या GMRT असो किंवा इतर सगळ्यांच्या मिळालेल्या होत्या त्या अचानक कशा काय रद्द होतात आणि याचा मार्ग असा वेगळा कसा करावा लागतो याचं खरं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. पण ते न करता पुन्हा एकदा समिती स्थापन करून ही जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचा कार्यक्रम आहे पूर्णपणे सुरू आहे. बहुजन वंचित पक्षाच्या वतीने आपण काही निवेदनं वगैरे काही दिलेले आहेत. निश्चित आम्ही प्रांत कार्यालयाला जिल्हा कार्यालयाला सगळीकडे हे निवेदनं देऊन झालेली आहेत. आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी आहोत. ज्या सगळ्या वेगवेगळ्या समित्या काम करत आहेत, एक कृती समिती आहे, ही एक समिती, सगळ्यांसोबत जो कोणी रेल्वेच्या प्रश्नावरती काम करतो त्याच्यासोबत वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही उभे आहोत. या पुढचा पवित्रा काय असणार आहे? आताचं जे जन आंदोलन आहे ज्या प्रकारे हा सगळा हायवे आज जाम करण्यात आला आणि एक चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळाला. हा फक्त राजकीय आंदोलन नव्हते हे तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या पक्षाची लोक कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक मोठ्या संख्येने होते. हाच पवित्रा घेऊन पुढच्या काळात जर हे नाही मंजूर झालं तर मोठा लढा आम्ही सगळे म्हणून. यात काही जणांनी सांगितलं का आम्हाला याच्यात बोलवलेलं नाहीये, याबद्दल आपलं काय म्हणणं? मला 2 प्रश्न खरंच पडतात की एकतर अशा गोष्टींसाठी निमंत्रण कोणाला लागतं. आम्ही पण जेव्हा बघितलं जेव्हा कुटुंबामध्ये प्रॉब्लेम होतो की आपल्या कुटुंबाला काही निमंत्रण द्यायची गरज नसते. तुम्ही जर संगमनेरला अकोल्याला या सगळ्या विभागाला आपलं कुटुंब मानता तर त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही स्वतः उभं राहायला पाहिजे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे काल एक विधान पालकमंत्र्यांनी केलं की जे कोणी हे आंदोलन करून साईबाबाचा कोप होईल. आणि साईबाबांच्या शब्दा खोटा खाऊन तुमच्याकडे आलेले खासदार आहे त्यांना मांडीवर घेऊन तुम्ही बसताय. तुम्ही आम्हाला काय म्हणताय की कोप लागेल? खरंच पालकमंत्री असो किंवा हे सरकार असो त्यांनी डोळसपणे या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. आणि जो पूर्वनियोजित मार्ग आहे जो ह्या सगळ्या तालुक्यांसाठी जे आत्तापर्यंत रेल्वे कनेक्टिव्हिटीपासून वंचित राहिलेले आहेत त्याच्याकडे न्याय दृष्टिकोनातून किमान ही रेल्वे ह्या मार्गाने झाली पाहिजे हा आमचा आग्रह.